नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं नवीन ब्लॉगमध्ये. तुमची इकडे बघा दादूसने ड्रेसिंग मारलं म्हणजे दादूस कुठेतरी चाललाय. अरे बाबा 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 आता चालू आहे पावसाळी सीझन. तुमचा दादूस चालू आहे पावसाळी सीझनमध्ये कुठेतरी फिरायला. ते सरप्राईज आहे, कुठे चालू आहे फिरायला. चला आता आपण जाऊया. आपल्या गाड्या वगैरे सगळ्या रेडी झाल्यात. आता पोरं बिरं सगळे तयारी करतात एकदम त्याच जलसात आपण जाऊया पुढे फिरायला. चला लेट्स गो. त्या पोरा आमची सुसाट अशी निघली का अशा गावांतने तिकडे लगीन आहे का नाही. पोरा बोलतो बाबा बाबा आम्हाला निसर्ग दाखवा बघाचे. आम्ही सुसाट निघू म्हणून पोरा एकारला गारण आम्ही चाललो रेमटत. आता आम्ही इकडून निघालोय निसर्गाचा आनंद घेत. तुम्हाला जर माहिती आहे निसर्गाचा आनंद फक्त बाईकवरच भेटतो, म्हणून आम्ही बाईक घेऊन निघलो. टेन्शन घेऊ नका, हेल्मेट पण घातलाय. तुम्हाला चेहरा दाखवण्यासाठी हेल्मेट काढलाय, कारण की बाईक राईडला हेल्मेट महत्वाचा असतो. तुम्हाला निसर्गाची ब्युटी आम्ही दाखवत जातोय. लेट्स गो. तर गाईच आपण निसर्गाचा आनंद घेत चाललो. पुढे पुढे जाताच आपल्याला पहिलं स्टेशन भेटलं वांगणी स्टेशन. तुम्हाला प्रश्न पडला असेल ज्या असला वांगणी स्टेशनचं नाव कसं पडला. विषय कसा आहे माहिती आहे का, इकडं पहिले जाम वांगी पिकाचे म्हणून या स्टेशनला वांगणी स्टेशन असं नाव दिलं. आता स्टेशनचं जाऊ त्या बाजूला तुम्ही इकडचा निसर्गाचा व्ह्यू घ्या आणि आनंद घ्या. बाबा 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 एवढा खतरनाक व्ह्यू. आणि या व्ह्यूमध्ये आपल्यासोबत आपले जे जोडी आलती, जे आपला ग्रुप आलता तो बोलतो की भाई आमचं जरा सिनेमॅटिक सीन घे. का बिऱ्या कशा झाला तर म्हणून पोरांचं सिनेमॅटिक सीन घेतलं. आणि रस्त्यांचा खड्डा वाचत वाचत आम्ही चाललो की बाबा बाबा रस्त्याला खड्डा बघशील तर बाबा आमचं निशा पोटांग बोलायत होतं बोला. तर खड्डा टोरून भाई आमचं भाऊच बघा कसं काढतं. मग आमचा भाऊच आमच्या वहिनीसला घेऊन आलता कसं गाडीवर सीन घेतं बघा. सर रेमटत चाललाय आमचा भाऊस. काय तुम्ही बघू शकता आपली गँग कधी सुसाट निघले की गँगला आपल्याला पोचायच्या ज्या पॉईंटवर आपण चाललो, जे सिगरेट ठिकाण तुम्हाला दाखवण्यासाठी चालू स्पेशल पावसाळ्यातील ठिकाण हे बघण्यासाठी आपली गाई पब्लिक एवढी आतुरतेने वाट बघते की चला लवकर बोलते. त्याच आशेने सुसाट रेमटत निघले की पब्लिकला लवकरात लवकर पोचायचं आहे, कारण की त्या ठिकाणाचा आनंद घेण्याची वेळ आता असं झाले. कधी त्या ठिकाणी पोहोचतो त्याच आतुरतेने त्याच उत्साहाने सुसाट निघले आपली गँग. थोडं झालं आम्ही तिकडे पोहोचू आणि जो तिकडचा सीन आहे ना सीन, आई शपथ सांगतो गाईज तुम्ही येडे झाले ना आणि नाही तुम्ही नेक्स्ट टाइम इकडे आले ना तर आपलं नाव बदला. गाईज तुम्ही बघू शकता लय बेकार ठिकाणी. तर अशा प्रकारे आम्ही निसर्गाचा आनंद घेत चाललेलो. पुरं जातच बाबा बाबा काय सांगू. निसर्गाला आवडला ना काय माहिती नाही. पण मध्ये झाला पाऊस आला ना आम्ही बोलू जरा थांबवा. ज्या आईला भिजत गेलो तो वरती जाऊन आपलं फोटो बिटो काढताना सगळं ओलं सगळं मेकअप उतरा म्हणून आम्ही तर इकडं थांबताव. काही जरा आम्ही क्षणभर विश्रांती इथे थांबलो. पाठीमागं बघू शकता अमृतुल्य आहे. आता इथे मस्त छान चहा आणि कॉफी पितो आणि पुढच्या प्रवासाला जातो. चला तुम्हाला दाखवतो इकडची फेमस कॉफी. बघू शकता गरमागरम आपली कॉफी आले. हा सुंदर निसर्ग, त्यासोबत पाऊस, त्यासोबत बाईक राईड, त्यासोबत फ्रेंड्स आणि त्यासोबत आपली कॉफी येवल्याची एकदम अप्रतिम माझं सुंदर कॉम्बिनेशन झालंय. आता गप्पा चहा कॉफी पितो आणि पुढे जातो. पावसामध्ये सुंदर अशी कॉफी पिऊन आम्ही गेलो पुढच्या प्रवासासाठी, कारण की आपल्याला पोचायचे लवकरात लवकर. त्यासोबत हा पावसामध्ये निसर्गाचा व्ह्यू आखा एकदम खतरनाक व्ह्यू. असा व्ह्यूचा आनंद घेत आम्ही बाहेर रेमटत चाललो की आम्हाला लवकरात लवकर पोचायचं आहे. मी ज्या आतुरतेने वाट बघतो आणि आमची गँग ज्या आतुरतेने वाट बघतो ते ठिकाण आता येत आहे. थोडं झाले आम्ही तिथं आता एंट्री करत आहे. तुम्हाला पद्धतीचं मला सगळं सिनेमॅटिकमध्ये दाखवतो. हे मी जोरात का बोलतो, कारण की तुमच्या आतून घेतलाय iPhone 13 Pro Max. यामध्ये बाबा आता असे खतरनाक सिनेमॅटिक सीन येतील ना. तुम्ही बोलाल बाबा दादूच मी जाम मेहनत घेते व्हिडिओसाठी. अशीच मेहनत मी प्रत्येक व्हिडिओसाठी घेत राहीन. तुमचा सपोर्ट पाहिजे, तुमचा लाईक पाहिजे, तुमचा कमेंट पाहिजे. जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. तुमच्या दादूसला फेमस व्हायचे आणि आता हे सिनेमॅटिक सीन बघत राहा. एवढ्या जोरात येऊ मी चाललो होतो तेवढं बाजूवरचा गाडीवर बोलतो अरे भाई काय इवलतो. अरे बाबा त्याला काय सांगू. आमच्या लोकांना इवलल्याशिवाय काही समजत नाही का. त्यांना माहिती आहे तुमचा दादूच्या इवलण्यावर आणि त्यांच्या भाषेवर लोकांचा प्रेम म्हणून दादूच्या एवढ्या व्हिडिओ बघतात. आता त्या ठेवा बाजूला ना इकडचा व्ह्यू बघा भाई. आम्ही की आता चाललो आहे ते हिडन ठिकाण म्हणजे माथेरानला चाललेलो आणि माथेरानच्या कमानीतून आम्ही आता मारली एंट्री. आणि एंट्री मारताच आम्हाला समोर लागतो तो घाट आणि घाटाचा रस्ता बघाल तर बाबा च्या अशा गावान डोक्यान चक्करीला असा घाट होता. तरी पण भाई तुमचा दादूस कुठं ऐकतो. भाईच नाही तुमच्या दादूसने आणले XS 125 आणि आईच्या गावात आणि अशी फिरवतो रेस ना. गा
काय ते घाटांच्या टनी बाबा बाबा एकच नंबर खतरनाक टनी मारून बाई चालय पूर्ण निसर्गाचा आनंद घेत. कारण की ह्यो निसर्ग बाबा बाबा दररोज बघायला भेटत नाही म्हणून एकदा मन भरून बघून घ्यायचा. इकडचा व्ह्यू, इकडचं ढग, इकडचं निसर्ग बाबा एकदम खतरनाक असा व्ह्यू बघत आम्ही चाललो पुरं जाता आता आम्ही ज्या ठिकाणासाठी आलो त्या ठिकाणावर पोचतो. आता पोचलो, गाड्या बिऱ्या लावल्या, आमचे पलटण निघाले हळूहळू पुढं ट्रेन. ते बोलताना इकडून ट्रेन येईल का, अरे त्यानं बोलू पावसाला इकडे ट्रेन बंद असेल, चला पटरीवरून आनंद घेत. असा आनंद घेत आम्ही चाललो पुरं जातात. आम्ही आलो ज्या ठिकाणाचे आतुरता त्या ठिकाणी आम्ही पोचलो. इकडचे सीन बघितलं आणि बाबा मन भरून गेलं. बोललो असा सीन आगा एकदम खतरनाक असा व्ह्यूचा इकडं आम्ही आनंद घेतला आणि आई शपथ मन प्रसन्न झाला. ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतो आणि आमची पूर्ण गँग ज्याची आतुरतेने वाट बघत होतो तो इकडे पाते बघू शकता हा व्ह्यू. आयुष्य खरंच खूप सुंदर आहे. फक्त असा व्ह्यू ना हप्त्यातून एकदा तरी बघितलं पाहिजे. काहीच खूपच अप्रतिम असं इकडचं दृश्य आहे, इकडचं नेचर आहे. तर असंच अजून पुढे पण आहे, तुम्हाला ते पण दाखवतो तिकडे काय काय अजून आहे. चला तिकडे जाऊया. आम्ही इकडचा नजारा वगैरे पूर्णपणे एन्जॉय केले, फोटो वगैरे काढले, व्हिडिओ वगैरे काढले, सगळं काही एन्जॉय केलं. आता असंच एक पुढे एक हिडन वॉटरफॉल आहे, तिकडे आम्ही चाललोय. तुम्ही बघत राहा बाबा भाऊ, हा एक नंबर सीन आहे. चला आता पुढे तुम्हाला सीन दाखवतो. आणि माझ्याबरोबर आला जो माझा कॅमेरामॅन, तो बोलतो बाबा हे सीन घेऊन बाबा माझा हात दुखायला लागला. अरे मी त्याला बोललो तू टेन्शन घेऊ नको बाई, ज्या दिवशी आपण फेमस होऊ ना, तुझा भाऊच यूट्यूबर झाला ना बाबा जेवढा पैसा ना बाई तेवढा आपण 50-50 वाटून घेऊ बाई. जेवढी मेहनत माझी तेवढी जास्त मेहनत तुझी बाबा. एवढा बाई स्टेबल कॅमेरा, एवढं सिनेमॅटिक शूट घेणं बाई खाऊचं काम नाही. माझा कॅमेरा बोलतो बस झाला बाई, किती चण्याच्या रसर तो काढतो घे तुझा व्हिडिओ, तुझं पैसे तर मला नाही वाटत या जन्मात येतील. तुम्ही इकडे पाठीमागं बघू शकता काय तो धबधबा, काय ती झाडी, काय ते डोंगर, एकदम खतरनाक कालच्या प्रकारे इकडे माहोल आहे. पब्लिक वगैरे इकडे एन्जॉय करते. संडेचा दिवस आहे, एकदम अप्रतिम असं दृश्य आहे. चला आता तुम्हाला इकडचा सिनेमॅटिक सीन दाखवतो. इकडची गर्दी बघू माझ्या डोक्यात प्रश्न पडला, ज्या असला एवढे लोक इथं आंघोळ धुवले तर यांच्या घरी काय पाणी नाही का आंघोळ धुवले. ज्या अशा गावांनी इकडे यायला आंघोळ धुवायला ज्या आयला वर्षी घसरून पारला बिरला, ज्या आयला मरल का राहील एअरपोर्ट आहे खरं लोकही. आता आम्ही माथेरावरून खाली उतरलोय. आपलं घर आपली पोरं ते बोलतात भाई भूक लागले काहीतरी इकडचा फेमस. तर नेरळमध्ये फेमस बिर्याणी A1 बिर्याणी इकडे पाठी शॉप आहे त्याचा. आता आम्ही तिकडे जातो आणि मस्त की बिर्याणी खातो. आणि आम्ही आतमध्ये जाऊन बघतो तर इकडे भाऊसाहेब बिर्याणी मागून सगळे ताव मारायला सुरुवात केली. ते बाबा अख्खी फुल बिर्याणी खाते. मला तर वाटत नाही खातील, बघू आता. आता आम्ही इकडे जेवण केलं, इकडची फेमस बिर्याणी वगैरे खाल्ली, एकदम अप्रतिम अशी टेस्ट होती. पोरे पण खाऊन एकदम पॅक झालेत. आणि आता आम्ही चालू परतीच्या प्रवासाला, कारण की आता आम्हाला इथून जायचं आहे बदलापूर, कमीत कमी 30 किलोमीटर जायचं आहे. तर आता आम्ही जातो परतीच्या प्रवासाला. मग जाताना जे काही व्ह्यू दाखवतो सिनेमॅटिक ते मस्त की बघा आणि व्हिडिओला लाईक कमेंट शेअर करा. तर अशा प्रकारे आपली गँग सगळी निघली परतीच्या प्रवासाला. निसर्गाचा आनंद खूप घेतला. तरी ते बोलतात की जाताना हा जरा व्ह्यू सिनेमॅटिकमध्ये घेत कर, कारण की तुम्ही घेतला बाई 13 Pro Max आणि 13 Pro Maxमध्ये असे सिनेमॅटिक सीन आले म्हणजे बाई पैसा वसूल बोलायला गेलं तर बाबा ही सगळी मेहनत, ही सगळे मी कशासाठी करतो आहे, फक्त तुमच्या आनंदासाठी. तर माझी बाई तुम्हाला रिक्वेस्ट आहे, तर माझी मेहनत तुम्हाला जर आवडत असेल तर नक्की आपल्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण की जेणेकरून आपल्याला लवकरात लवकर यूट्यूबवरून पैसा चालू होऊ दे. यूट्यूबवरून पैसा चालू झाला तुमचा दादूच बाबा अख्खा जग फिरेल. चला थँक्यू, बाय बाय, लेट्स गो.